मराठवाड्याच्या दौऱ्यावर आम्ही निघालो. शेतकऱ्यांच्या पोरावरती राष्ट्रवादीच्या गुंडांनी हल्ला केला होता. त्या हल्ल्यातून आम्ही 4 दिवसापासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर लातूर जिल्हा झाला, आता दुसरा जिल्हा नांदेड जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या पोरांचं एक मजबूत संघटन येणाऱ्या काळामध्ये सरकारच्या समोर आव्हान बनून तयार आम्हाला करायचं. कारण शेतकऱ्यांची कर्जमाफी करू म्हणून निवडणुकीच्या अगोदर या राज्यकर्त्यांनी आम्हाला मोठमोठी आश्वासनं दिली होती. सत्ता आल्याबरोबर आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू. आमच्या समोर शेतीमालाचा विषय आहे, आमच्या समोर पीक विम्याचा विषय आहे. हे अनेक विषय घेऊन आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावरती जातोय. राज्य सरकारला 3 महिने झाले, चौथा 4 महिने सुरू झाले, तरीही सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत, कर्जमाफीच्या बाबतीत, शेतीमालाच्या बाबतीत बोलायला तयार नाही. त्यामुळं आम्ही आता शेतकऱ्यांच्या पोरांची फौज तयार करून शेतकऱ्यांचं एक प्रचंड मोठं संघटन सरकारच्या समोर उभा करतोय. शेतकऱ्यांची कर्जमाफी जर नाही झाली, 1 महिन्याच्या आत कर्जमाफी नाही झाली, तर राज्यामध्ये लाखो शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि सरकारला त्याच्या परिणामाला सामोरं जावं लागणार आहे. मग एवढा महाघोटाळा म्हणावा त्याला शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा जर तुम्ही घोटाळा करून जर वाटून घेत असाल, त्यात आता कोण कोण चोर आहेत आम्हाला माहित नाही. परंतु अतिशय दुर्दैवी आहे या राज्यामध्ये, जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी त्याच्या हक्काचा पैसा म्हणजे पीक विमा, तो जर तुम्ही चुकीच्या पद्धतीनं लुबाडून तुमचं जर पोटं भरण्यासाठी वापरत असाल तर अतिशय चुकीचं आहे. तुमचा अंकुश या कंपन्यावरती असला पाहिजे. तुम्ही कंपन्यावर सगळं लुटून शांत बसता, म्हणजे कंपन्यांचा निर्णय आहे किंवा कंपन्या ती बघतील. राज्य सरकार तुम्ही झोपलायत का? राज्य चालवतायत का कुठल्या एखादी पानपट्टी चालवतायत? एवढं मोठं महाघोटाळा होतो याच्यामध्ये. तुमचा अंकुश असला पाहिजे राज्यात. मग तुम्ही हे कंपन्या मोकळ्या सोडल्यात का पैसे गोळा करायला शेतकऱ्याकडून? हा आमचा शेतकऱ्यांच्या पोरांचा सवाल आहे. लक्षात घ्या, आम्ही कर्जमाफीची ज्यावेळेस मागणी करतो, आम्ही सोयाबीनला 8,500 रुपये भाव तुम्हाला द्या म्हणून मागणी करतो, त्यावेळेस तुम्ही म्हणताय की शेतकऱ्यांकडे पैसे नाही, पीक विमा द्या म्हणले की पैसे नाही. आमचं म्हणणं काय, आज आम्ही आमचा बाप मरायला लागलाय, आमची अतिशय वाईट अवस्था आहे, आमच्या बापाचे लाकडं बसनात जाऊन पोहोचलेले आहेत. तुम्ही त्याच्यावर काम करा. 86,000 कोटीचा प्रकल्प आहे. तुम्हाला कुठल्या शेतकऱ्यांनी सांगितलंय का आमच्यासाठी तो ड्रीम प्रोजेक्ट आणा म्हणून? तुमचा 86,000 कोटी रुपये तुम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वापरा आणि भावांतर कायदा लागू करा. केंद्र सरकारचा जो भाव असेल तो असेल, मान्य आहे आम्हाला, हमी भाव सोयाबीनसाठी. परंतु राज्य सरकारनं भार उचलावा. भावांतर कायद्याच्या अंतर्गत उर्वरित वरची जी रक्कम आहे 8,500 ती तुम्ही त्या ठिकाणी राज्य सरकारनं भार उचलून शेतकऱ्यांना 8,500 रुपयाचा भाव दिला पाहिजे. लाडक्या बहिणीचं काम संपलंय. लाडकी बहीण योजना फक्त आणि फक्त निवडणूक जिंकण्यासाठी आली. लाडक्या बहिणीला तुम्ही कुठल्या महाराष्ट्रातल्या एका आमच्या मायमाऊलीनं म्हणले की आमच्यासाठी 1,500 रुपये तुम्ही द्या. एवढ्या स्वाभिमानी आहेत आमच्या माया बहिणी, काय तुम्हाला कधीच मागणी केल्या नव्हत्या? अहो, तुम्हाला त्या अंगणवाडीच्या 4 बायाच मागण्या मान्य होत नाहीत, त्या आशा सेविकांच्या मागण्या मान्य होत नाहीत तुमच्यासमोर. आम्ही बघतो त्या मुंबईमध्ये आझाद मैदानला हजारो राज्यातून महिला येतात, त्या ठिकाणी अंगणवाडीच्या मानधन द्या म्हणून, ते देणं होत नाही. तुम्ही राज्यभरातल्या महिलांसाठी तुम्ही जी योजना आणली लाडकी बहीण, ही फक्त आणि फक्त निवडणुकीला लिगल पैसे वाटले या लोकांनी. 2-2, 3-3 महिन्याचे पैसे तुम्ही अगोदर टाकले आणि विधानसभा जिंकली की आता सुरू झाला कार्यक्रम. सगळ्या लाडक्या बहिणी, आता मी सांगतो, आज उद्याची जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका संपू द्या, एकाही लाडक्या बहिणीला पैसे महाराष्ट्रात मिळणार नाही. आज दारूवर टॅक्स वाढवलाय, बरोबर? दारूवर टॅक्स का वाढवलाय? इकडं लाडक्या बहिणीला द्यायचे, त्या लाडक्या बहिणीच्या दाजीकडून, भाऊजीकडून 1,000 रुपये दारू रुपये असला तर त्यातले 200 रुपये तर आले पाहिजे ना. ही फंडा राज्य सरकार वापरतंय, ते तुम्हाला आम्हाला शेतकऱ्यांच्या पोरांना कळालं पाहिजे. आमचं म्हणणं एवढंच आहे, तुम्ही चुकीचे धोरण हाकू नका. कुठल्याही ड्रीम प्रोजेक्टची गरज नाही. महाराष्ट्रातल्या कुण्या एका सिंगल माणसाने तुम्हाला मागणी केलेली नाही की तुमचे ड्रीम प्रोजेक्ट कुठल्या राजकीय अस्तित्वासाठी असतील आम्हाला माहित नाही, परंतु त्या प्रोजेक्टचा शेतकऱ्यांसाठी कसलाही फायदा नाही. आम्ही तेच म्हणतो, तुम्ही 86,000 कोटी इकडे कर्जमाफीसाठी वापरा, त्यातले पैशाचं तुम्ही सोयाबीनच्या भावांतर कायद्यासाठी वापरा, पीक विम्यासाठी वापरा, कंपन्यावर काय तुम्हाला निर्बंध घालायचे ते घाला.
नाहीतर असं सांगा कंपन्याचा आमचा संबंध नाही, आम्ही कंपन्याला बघून घेऊ. शेतकऱ्यांची कर्जमाफी 1 महिन्याच्या अगोदर जर नाही झाली, 1 महिन्याचा अल्टिमेटम मी शेतकऱ्यांचं स्वर्ग म्हणून शेतकऱ्यांच्या वतीने बोलतो. जर 1 महिन्यात शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा नाही झाली, सोयाबीनच्या भावासंदर्भात जर भूमिका स्पष्ट नाही झाली, तर महाराष्ट्रात एकाही पुढाऱ्याला गावागावात सुद्धा आमची लोक शेतकऱ्यांची पुढे अडवतील, तुम्हाला रस्त्यावर फिरू देतात. आमच्या शेतीमालावर बोला, आमच्या कर्जमाफीवर बोला, एवढाच विषय आहे. ज्यानं बोलाल, ज्यानं आम्हाला न्याय देईल, निर्णय घेईल, त्याचा आम्ही स्वागत करतो.